नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरकारी भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये स्थानिक अधिकारी पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता या पदासाठी अप्लाय करण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला पे स्केल हा 48,480 ते 85,920 हा पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्येच तुमची परीक्षा असणार आहे आणि महाराष्ट्रामध्येच तुमची नोकरी या ठिकाणी राहणार आहे। मराठी भाषिक असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चांगला प्रेफरन्स मिळणार आहे, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे मित्रांनो, ज्यामध्ये टोटल जागा ज्या आहेत त्या 250 आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। फक्त कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। परीक्षा नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मिळणार आहे, बाहेर ट्रॅव्हल करण्याची गरज नाही। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे चांगला पे स्केल 48,480 बेसिक पे असणार आहे, त्यामुळे सॅलरी तुमची बेस्ट इन क्लास राहणार आहे आणि नोकरी किंवा भरती ही कायमस्वरूपी आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। आता बघा, जाहिरात प्रसिद्ध कोणामार्फत झालेली आहे, तर बघा जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी इंडियन ओव्हरसीज बँक IOB बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे। गव्हर्नमेंट ऑफिसची बँक आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी बँक आहे, त्यांच्यामार्फत 7/8/2026 ला ही जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, तर रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर या पदासाठी LBO किंवा स्थानिक बँक अधिकारी हे एक रेप्युटेड पद आहे मित्रांनो। स्केल 1 मधलं JMJ स्केल 1 मधलं, ज्याच्या 250 जागांसाठी भरती होत आहे। यामधल्या जागा या महाराष्ट्रासाठी रिझर्व्ह आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा येत असेल तरच अप्लाय करता येणार आहे। सो ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे। सो डिपार्टमेंट किंवा बँक तुम्हाला समजलेली असेल। त्यानंतर पदाचं नाव लोकल बँक ऑफिसरचं पद आहे, टोटल 250 जागा आहेत, ज्याचं कॅटेगरी वाईज विश्लेषण आपण आता या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये बघा डिटेल्स ऑफ वॅकन्सीज टोटल ऑल ओव्हर इंडिया 4 स्टेटमध्ये तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रिक्रुटमेंट होत आहे। याचे टोटल 250 जागा भरल्या जात आहेत। तुम्हाला फोकस करायचा आहे नंबर 3 वर महाराष्ट्रातील जागांसाठी, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर मराठी भाषा तुम्हाला येणे आवश्यक आहे, लिहिता बोलता वाचता, ज्याची तुमची एक क्वालिफाईंग टेस्ट सुद्धा घेतली जाईल। त्याच्या 50 जागा भरल्या जात आहेत, ज्याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। सो या गोष्टी लक्षात घ्या आणि या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करता येणार आहे, ज्यामध्ये टोटल 50 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की या पदांसाठी मित्रांनो अप्लाय करा महाराष्ट्रातील जागांसाठी। सो वॅकन्सीची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। पुढे बघा, यासाठी इन्व्हॉल्वमेंट्स किंवा सॅलरी तुमची बेनिफिट्स कशा प्रकारे असणार आहे। यामध्ये पे स्केल तुमचा 48,480 हा बेसिक असणार आहे, ते 85,920 पर्यंत तुमचा बेसिक पे जाणार आहे। सॅलरी तुमची त्या ठिकाणी मित्रांनो 80,000 to 90,000 स्टार्टिंगची तुम्हाला मिळू शकते। 70,000 प्लस ही 100% मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। या व्यतिरिक्त DA HRA CCA या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। प्रोबेशन पिरियड या ठिकाणी 2 वर्षांचा राहणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे। त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा प्रकारचं राहणार आहे। कट ऑफ डेट ही जी असणार आहे ती मित्रांनो 1/8/2026 राहणार आहे, ज्याची तुम्हाला एज आणि इतर गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या आहेत। ओपनसाठी एज लिमिट 20 ते 30 वर्ष राहणार आहे, यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। मात्र ओपनसाठी 20 ते 30 वर्ष राहील। एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बघा, डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकग्नाइज इन्स्टिट्यूट, थोडक्यात कोणतीही पदवी असेल तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। हे जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। कोणत्याही पदवी जर किती पर्सेंटेज पास झालेला असाल तर अर्ज करू शकता। रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिटमध्ये बघा, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, OBCला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, अपंगांना 10 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन, एक सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर यांना सुद्धा 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस बघा, यामध्ये पहिला तुमची जी असणार आहे एक्झाम असणार आहे मित्रांनो, त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा घेतली जाईल। पहिली सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये रिझनिंग, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डेटा एनालिसिस, इंटरप्रिटेशन आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे 140 क्वेश्चन 200 मार्कांसाठी विचारले येतील। टोटल 3 तासांचा टाइम तुम्हाला अलॉट केलेला आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। यानुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे।
त्यानंतर बघा पुढे यासाठी एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे आहेत. नोकरी ठिकाण अर्थातच तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. एक्झाम सुद्धा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुम्ही देऊ शकता, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अर्थात आधीचा औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, अमरावती, लातूर, नांदेड, नळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम देता येणार आहे. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन फी, इंटिमेशन चार्जेस बघा. SC ST हँडिकॅपला 175 रुपये फॉर्म फी भरलेले आहे. तर जनरल EWS OBCला 850 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. फी ही कॅटेगरीसाठी थोडी कमी आहे, मात्र इतरांसाठी जास्त फी त्यांनी घेतलेली आहे. मात्र स्टँडर्ड जी काही फी फॉर्मॅट असतो बँकिंग एक्झामचा तोच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यासाठी अप्लाय करण्यासाठी IOBच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. 8/8/2026 पासून 24/8/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पेशली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळत आहे. महाराष्ट्राबाहेर तुमचं प्रॉब्ली या ठिकाणी मित्रांनो जे असणार सिलेक्शन होणार नाही, या गोष्टी लक्षात घ्या. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी या चॅनल मार्फत देत असतो. धन्यवाद.